मुरमुऱ्याचा चिवडा तयार करण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून त्यात तेल गरम करायला ठेवलेले आहे। आपण एवढ्याच तेलामध्ये मुरमुऱ्याचा चिवडा करणार आहोत। आता मी अर्धी वाटी शेंगदाणे टाकून ते शेंगदाणे तळून घेणार आहे। आपले शेंगदाणे तळून क्रिस्पी झाले की मी ते काढून घेते। त्याच्यामध्ये आता सुके खोबऱ्याचे लांब काप करून घेतलेले आहे, ते देखील मी गोल्डन कलरवर तळून घेणार आहे। जास्त तळायचे नाही, नाहीतर खोबरे कडवट लागते। आता त्यामध्येच आपण काही कढीपत्त्याची पाने आणि हिरव्या मिरच्या टाकून 1-2 मिनिटे आपण तळून घेतलेले आहेत। आता आपण याच तेलामध्ये फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी टाकून हे दोन्ही छान तडतडले की त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद टाकून 1 मिनिट हलवून घेऊया आणि मुरमुरे टाकून पुन्हा एकदा आपण हे मसाले छान मुरमुऱ्याला लागले गेले पाहिजे, त्याच्यामुळे व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत। आपल्या मुरमुऱ्यांना मसाले लागले गेले की त्याच्यामध्ये आपण तळून घेतलेले साहित्य टाकून घेऊया आणि आता त्यामध्ये चवीनुसार मीठ, मुरमुऱ्यांना मीठ असल्यामुळे मी ते मीठ त्या कमीच टाकत आहे। चाट मसाला आणि बारीक शेव टाकून हे सर्व मी पुन्हा एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहे। छान असे कुरकुरीत आपले मुरमुरे गॅसवर लो फ्लेमवर झाले पाहिजे। तुम्ही पाहू शकता त्याचा आवाज। अशा पद्धतीने आपला चिवडा तयार झालेला आहे। 1-2 मिनिटे थंड झाल्यावर मी त्याच्यामध्ये 1 चमचा पिठी साखर टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित अशी पिठी साखर चिवड्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपला मुरमुऱ्याचा चिवडा तयार झालेला आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राइब करा।